मुंबईतील घाटकोपरच्या हिंदू स्मशानभूमीत दिल्या जाणाऱ्या मृत्यू दाखल्याच्या पावतीविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही मृत्यूची पावती मराठीत न देता चक्क गुजराती भाषेत दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे। याविषयीची सगळी माहिती सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट सर्वात आधी आम्हीच तुम्हाला सांगतो। मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी माणूस हाच कळीचा मुद्दा होता। भाजपनेही महापौर मराठीच असेल असं आश्वासन दिलं आणि ऋतू तावडे महापौर झाल्या। पण आता घाटकोपरमध्ये मनसेनं एक खळबळजनक प्रकार उघडकीस आणला आहे। इथल्या हिंदू स्मशानभूमीत दिल्या जाणाऱ्या पावत्या चक्क गुजराती भाषेत छापलेल्या आहेत। मनसेचे विभाग सचिव ॲडव्होकेट अभिषेक सावंत यांनी या पावत्या पुराव्यासह सादर केल्या असून पालिकेला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। विशेष म्हणजे या पावत्यांवर पालिकेचा लोगो किंवा नावही नाही, त्यामुळे या अधिकृत आहेत की खाजगी असा संभ्रम निर्माण झाला आहे। नियमानुसार जन्ममृत्यू दाखले केवळ मराठी आणि इंग्रजीतच असायला हवेत। यावर पालिका आता काय कारवाई करणार, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातलं नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।